नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा होऊन बराच काळ लोटला असला तरी ते प्रत्यक्षात अंमलात आणताना पावलोपावली अडथळे निर्माण केली जात आहेत. होय, बरोबर ऐकत आहात तुम्ही. पावलोपावली अडथळे निर्माण केली जात आहेत असा प्रत्यक्ष आपल्याला जाणवत आहे. शेतकरी मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी यंत्रणा, बँका, अगदी माहिती देणारी माध्यमंसुद्धा ही प्रक्रिया लांबणीवर कशी पडेल यासाठी नकळत प्रयत्न करत असल्याचा भास जाणवत आहे. शेतकरी मित्रांनो, याबद्दल एक छोटंसं उदाहरण देतो. सरकार मंत्र्यांनी 8 एप्रिल 2026 रोजी बैठक घेऊन 3 वर्षपूर्वीच्या थकीत कर्जासाठी OTS एक वेळ समझोता योजना राबवण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ती फक्त कागदावरच पेंगाळत पडलेली आहे. एकीकडे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री साहेब 56 लाख शेतकऱ्यांचा आणि 40,000 कोटी रुपयाच्या निधीचा उल्लेख हे वारंवार करत असतात. मात्र जमिनीवरची परिस्थिती, वस्तुस्थिती ही वेगळी दिसून येत आहे. सरकारी घोषणा मोठ्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा होणार याबाबत अजूनही स्पष्टता निर्माण नाही. सरकार सांगते एक, पण जेव्हा शेतकरी बँकेत जातो किंवा पोर्टलवर पाहतो तेव्हा त्याला वेगळीच आकडेवारी दिसून येते. यालाच आपण भ्रमित करणे किंवा आकड्यांची दिशाभूल असे म्हणू शकतो. बँक आणि सरकार यांच्यातील करारानुसार कर्जाच्या रकमेत काही टक्के सूट दिली जाणार आहे. ही सूट 35% पासून 75% पर्यंत असू शकते. तर शेतकरी मित्रांनो, नेमकी समस्या काय आहे? जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 1,60,000 रुपये असेल तर हेअरकट कापून ती रक्कम कमी व्हायला हवी, पण प्रत्यक्षात तसं दिसून येत नाही. अजून जुनीच रक्कम बँक शेतकऱ्यांना सांगत आहे. सोप्या भाषेत जाणून घ्यायचं तर समजा तुम्हाला बँकेला 100 रुपये द्यायचे आहेत आणि सरकारने सांगितले की 30 रुपये माफ होतील, तर तुम्हाला बँकेला आता 70 रुपये द्यायला हवे. पण बँक अजूनसुद्धा तुमच्याकडून 100 रुपयाचीच रक्कम आहे अशी सांगत आहे, ज्यामुळे शेतकरी अजून गोंधळात पडलेला आहे. राज्य सरकारने जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय GR काढला होता. यात स्पष्ट म्हटले होते की 31 मार्च 2026 पासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून कोणतीही व्याज आकारली जाऊ नये. बँकेचा आडमुठेपणा ह्याच्यामध्ये दिसून येतो. अशी असतानाही अनेक बँका शेतकऱ्यांना व्याजासह मोठी रक्कम सांगत आहेत. सरकारी आदेश असूनही बँक आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत शेतकऱ्यांनी KYC करत नाहीत तोपर्यंत कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यात येणार नाहीत. पण इथे एक मोठा पेच निर्माण झाला आहे. पोर्टलवर एक रक्कम दिसून येत आहे, बँक दुसरीच रक्कम सांगत आहे. अशा वेळी जर शेतकऱ्यांनी KYC केली तर याचा अर्थ त्याने ती मोठी रक्कम मान्य केली असा होतो. 2019च्या कर्जमाफीवेळी अनेक शेतकऱ्यांकडून बँकांनी 15,000 ते 30,000 रुपये वाढीव घेतलेले आढळून आले. या अनुभवामुळे शेतकरी आता कागदपत्रावर सही करायला घाबरत आहेत. बँक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव हे KYC न होण्याचे मुख्य कारण दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, सरकारकडून प्रसिद्ध होणाऱ्या याद्याबाबत प्रचंड गोंधळ आहे. कर्जमाफी यशस्वी दिसून येत नाही. शेतकरी मित्रांनो, पुढील काही अपडेट येईपर्यंत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.